चहाच्या कपात 2 चमचे साखर टाकताना आपण कधी विचार केलाय का? ही साखर आज इतकी महाग का झाली? काही दिवसांपूर्वी जी साखर साधारणपणे 45 रुपये किलोने मिळत होती, तीच साखर आता अनेक ठिकाणी 75 ते 80 रुपयांच्या आसपास पोहोचली. आणि आता सोशल मीडियावरती एकच प्रश्न फिरतोय, पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्यासाठी सरकारनं ऊस वळवला म्हणून साखर महागली का? प्रश्न साधा आहे, पण उत्तर अजिबात साधं नाही. कारण एका बाजूला सरकार म्हणतंय इथिलिनमुळे साखरेची दरवाढ झाली असं म्हणणं चुकीचं आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधक प्रश्न विचारत आहे, जर साखरेचा साठा कमी झाला असेल तर त्याच वेळी ऊसापासून इथेनॉलकडे मोठ्या प्रमाणावर कच्चा माल वळवण्याचं धोरण कितपत योग्य होतं? आणि या दोन दाव्यांच्या मध्ये उपाय शेतकरी, साखर कारखाना आणि सर्वसामान्य ग्राहक. आज आपण भावनेनं नाही तर आकड्यांच्या मदतीनं शोधणार आहोत, साखर महाग होण्यामागं खरंच इथेनॉल आहे का, की खरं कारण काही वेगळी आहे. सगळ्यात आधी पेट्रोलपासून सुरुवात करूया. भारतात मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करावं लागतं, म्हणजे पेट्रोलसाठी परदेशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावं लागतं. यावर उपाय म्हणून सरकारनं पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा कार्यक्रम वेगानं पुढे नेला. 20% इथेनॉल मिसळण्याचं लक्ष ठेवण्यात आलं. 2025-26च्या इथेनॉल पुरवठा वर्षात हे लक्ष साध्य करण्यासाठी सुमारे 1016 कोटी लिटर इथेनॉलची गरज असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं होतं. जुलै 2025 अखेर पेट्रोलमध्ये सरासरी इथेनॉल मिश्रण सुमारे 19.93% पोहोचलं होतं. या मागचा तर्क काय? परदेशातून पेट्रोलसाठी कच्चं तेल आणण्याऐवजी देशात तयार होणारं इथेनॉल वापरायचं, यामुळे परकीय चलनाची बचत होऊ शकते. ऊस उत्पादकांना अतिरिक्त बाजार मिळतो, साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळतो आणि साखरेचं अतिरिक्त उत्पादन झालं तर त्याचा साठा वाढून कारखान्यांच्या पैशावर ताल येऊ नये यासाठी इथेनॉल एक पर्यायी बाजार बनतो. म्हणजे सुरुवातीला इथेनॉलची कथा अशी होती, पेट्रोलपासून सुरुवात, पण फायदा ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांचा आहे. केंद्र सरकारनं काही वर्षांपूर्वी स्पष्टपणे सांगितलं होतं की भारतात सामान्यपणे साखरेचं उत्पादन देशांतर्गत वापरापेक्षा जास्त होत असे, त्यामुळं अतिरिक्त साखरेचा साठा तयार होऊन कारखान्यांची आर्थिक स्थिती बिघडू शकते आणि ऊस थकबाकी वाढू शकते. त्यावर उपाय म्हणून अतिरिक्त साखर किंवा ऊस इथेनॉलकडे वळवल्याला प्रोत्साहन देण्यात आलं. पण आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी प्रश्न होता अतिरिक्त साखर कुठे ठेवायची, आज प्रश्न आहे साखर पुरेल का? आणि इथं संपूर्ण समीकरण बदललं, कारण यावर्षी साखरेचं उत्पादन अपेक्षित राहिलं नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार 2025-26च्या सुरुवातीच्या उत्पादनाच्या अंदाजात मोठी घट झाली. सरकारच्या बाजूने मांडण्यात आलेल्या माहितीनुसार सुरुवातीचा अंदाज सुमारे 349 लाख टन होता, पण नंतर उत्पादनाचा अंदाज सुमारे 280 लाख टनापर्यंत खाली आला. त्याचवेळी देशांतर्गत वापर मोठ्या प्रमाणावर कायम राहिला, म्हणजे साखरेचा पुरवठा कमी, मागणी कायम. आणि सणांचा काय अगदी समोर, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी. भारतात सण म्हणजे मिठाई, मिठाई म्हणजे साखर, आणि मागणी वाढली की बाजारात किंमत वाढण्याचा दबाव तयार होतो. याच काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक सारख्या प्रमुख ऊस उत्पादक राज्यांमध्ये हवामान आणि कमी पावसामुळे उत्पादनावर दबाव आल्याचाही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले. म्हणजे साखरेच्या दरवाढीचं पहिली मोठी कडी आहे उत्पादन, दुसरा आहे साठा, आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मागणी, आणि चौथी बाजारातील पुरवठ्याचं व्यवस्थापन. मग इथं इथेनॉलचं काय? इथेच खरी गुंतागुंत आहे, कारण ऊस हा साखर आणि इथेनॉल दोन्हीसाठी महत्त्वाचा कच्चा माल आहे. जर ऊसाचा रस किंवा साखर तयार होण्याआधीच काही कच्चा माल इथेनॉलकडे वळवला तर साखर उत्पादनाची क्षमता कमी होऊ शकते. हे गणित तत्वता खरं आहे, आणि म्हणूनच इथेनॉलचा साखर बाजाराशी काही संबंध नाही असं म्हणणंही योग्य नाही. पण सध्याच्या दरवाढीचं एकमेव कारण इथेनॉल आहे का? इथं उत्तर येतं नाही. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार 2025-26 मध्ये इथेनॉलसाठी वापरल्या जाणाऱ्या फीडस्टॉकमध्ये ऊसापासून मिळणारा रस, सिरप किंवा साखरेचा वाटा सुमारे 18.21% होता. उर्वरित मोठा हिस्सा मका आणि FCIच्या तांदळासारख्या इतर स्रोतांमधून आला, असं सरकारच्या बाजूने दावा करण्यात आलाय. याचा अर्थ काय? सरकार म्हणतंय E20 म्हणजे फक्त ऊस नाही, इथेनॉलसाठी मका, तांदूळ आणि इतर फीडस्टॉकही वापरले जातात, आणि त्यामुळे साखरेच्या दरवाढीचा संपूर्ण दोष इथेनॉलवर टाकणं चुकीचं आहे. पण विरोधकांचा प्रश्न वेगळा आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला प्रश्न विचारलाय, जर देशात साखरेचा साठा इतका कमी झाला असेल आणि आता परदेशातून साखर आयात करण्याची वेळ आली असेल तर इथेनॉल धोरणाचा पुनर्विचार का करू नये? म्हणजे संघर्ष असा आहे, सरकार म्हणतं साखरेचा प्रश्न उत्पादन आणि साठ्याचा आहे,
विरोधक म्हणतात इथेनॉलकडे वळवण्याचं धोरणही तपासा. दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यावर आपल्याला आकड्यांकडे पाहावं लागेल. आणि सध्याचा सगळ्यात धक्कादायक आकडा म्हणजे भारतानं साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्याचा निर्णय घेतला. ही आयात 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत करण्याची परवानगी देण्यात आली. विचार करा, जगातील प्रमुख साखर उत्पादक देशांपैकी एक असलेला आपला भारत आता परदेशातून साखर आणतोय का? कारण देशांतर्गत उपलब्धतेवर दबाव वाढलाय. रॉयटर्सच्या अहवालानुसार गेल्या 2 महिन्यात भारतात साखरेच्या किमती जवळपास 40% वाढल्यात आणि काही प्रमुख बाजारपेठांमध्ये घाऊक किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली. आता पुढचा प्रश्न आहे, साखरेचे दर वाढले तर फायदा कोणाला? ग्राहकाला नाही, चहावाल्याला नाही, मिठाईवाल्यांना नाही, साखर कारखान्याला, कदाचित काही प्रमाणात ऊस उत्पादकाला. इथं समीकरण आणखी गुंतागुंतीचं आहे, कारण ऊसाला सरकारकडून FRP मिळते. 2026-27 हंगामासाठी केंद्राला ऊसाचा FRP 365 रुपये प्रति क्विंटल निश्चित केलाय. 10.25% मूलभूत रिकव्हरीसाठी हा दर आहे आणि रिकव्हरीमध्ये बदलानुसार प्रीमियम किंवा कपात होऊ शकते. याचा अर्थ शेतकऱ्याला साखरेचा बाजारभाव थेट मिळत नाही, त्याला ऊसाचा दर मिळतो. म्हणून साखर 80 रुपयावर गेली म्हणून ऊस उत्पादकाच्या हातात लगेच 80 रुपयाचा फायदा पोहोचतो असं समीकरण नाही. आता साखर कारखान्याकडे पाहूया. भारतातील साखर कारखान्यांसाठी एक मोठी समस्या म्हणजे साखर तयार केली पण विकली नाही तर पैसा साठ्यात अडकतो. शेतकऱ्याला ऊसाचे पैसे देण्यासाठी कारखान्याला रोख पैसा हवाय. इथेनॉलला या समीकरणाला पर्यायी बाजार दिला. साखर जास्त झाली तर काही कच्चा माल इथेनॉलकडं, यातून कारखान्याला उत्पन्न, शेतकऱ्याला देयक दिल्यास मदत आणि देशाला पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यासाठी देशांतर्गत स्रोत. म्हणजे इथेनॉल धोरण पूर्णपणे चुकीचं आहे असंही म्हणता येणार नाही. पण ज्या वर्षी साखर मुबलक आहे त्या वर्षाचं धोरण आणि ज्या वर्षी साखर कमी आहे त्या वर्षीचं धोरण एकच असू शकत नाही. आणि म्हणूनच सरकारला 2025च्या शुगर कंट्रोल ऑर्डरमध्ये साखर उत्पादनावर परिणाम करणाऱ्या इथेनॉलसह विविध उत्पादनांच्या नियंत्रण ठेवण्याची क्षमता वाढवली. म्हणजे सरकारला हे मान्य आहे साखर आणि इथेनॉल यांच्यातील संतुलन महत्वाचं आहे. आता कल्पनाला एकाच शेतातला ऊस तो साखर बनवू शकतो किंवा त्यातून इथेनॉल बनवण्याचा मार्ग तयार होऊ शकतो. एका बाजूला पेट्रोल आयात कमी करण्याचं राष्ट्रीय धोरण, दुसऱ्या बाजूला देशांतर्गत साखरेचा पुरवठा आणि मध्य ऊस उत्पादक शेतकरी हीच खरी गाठ आहे. कारण भारताला एकाच वेळी 3 गोष्टी हव्या आहेत: ऊस उत्पादकाला चांगला दर, साखर ग्राहकाला परवडणारी किंमत आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल लक्ष. पण या 3ही गोष्टी कायम एकाच वेळी साध्य होतीलच असं नाही. तर साखर जास्त झाली तर भाव पडू शकतात, कारखाना अडचणीत येऊ शकतो, शेतकऱ्यांची देणी अडकू शकतात. जर साखर कमी झाली तर ग्राहकाला महाग साखर घ्यावी लागू शकते, साखर आयात करावी लागू शकते आणि सरकारवर महागाईचा दबाव येऊ शकतो. जर इथेनॉलकडे जास्त वळवलं तर साखरेची उपलब्धता कमी होऊ शकते. जर इथेनॉलकडे कमी वळवलं तर इथेनॉल लक्ष आणि कारखान्यांचा पर्याय उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून असा प्रश्न इथेनॉल चांगलं की वाईट असा नाही. खरा प्रश्न आहे किती इथेनॉल कोणत्या फीडस्टॉक मधून आणि कोणत्या वर्षी. हीच धोरणाची खरी परीक्षा आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे मका. जर सरकारला ऊसापासून इथेनॉलकडे होणारी वळण कमी करायची असेल तर मका आणि इतर धान्याकडून इथेनॉल निर्मिती वाढवावी लागेल. पण मग मक्याची मागणी वाढली तर मक्याचे भाव काय होतील? पशुखाद्य उद्योगावर त्याचा काय परिणाम होईल? पोल्ट्री उद्योगावर परिणाम होईल का? धान्यांच्या किमती वाढतील का? म्हणजे एका पिकातून दुसऱ्या पिकाकडे मागणी वळवली तर संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. म्हणून इथेनॉलचं धोरण फक्त पेट्रोलचं धोरण नाही, ते कृषी धोरण आहे, ते साखर धोरण आहे, ते ऊर्जा धोरण आहे आणि काही अंशी महागाईचं धोरण आहे. याच कारणामुळे साखरेच्या आजच्या दराकडे फक्त एका कारणातून पाहणं चुकीचं ठरेल. उत्पादन कमी झालं, साठा कमी झाला, सणासुदीची मागणी वाढते, हवामानाचा परिणाम झाला, बाजारातील साठेबाजी आणि व्यापाऱ्यांच्या स्टॉकवर सरकारचं नियंत्रण आणायला सुरुवात केली आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर इथेनॉलसाठी कच्च्या मालाचं वळवणं हा एक अतिरिक्त घटक आहे. सरकारनं साखरेच्या किमती नियंत्रित करण्यासाठी व्यापारी आणि मोठ्या ग्राहकांच्या साठ्यांवर निर्बंध आणण्याची पावलं उचलली आहेत. सप्टेंबर ते नोव्हेंबर 2026 या काळात मोठ्या वापरकर्त्यांना मर्यादित साठा ठेवण्याचे नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा अर्थ सरकारचं लक्ष आता फक्त उत्पादनावर नाही, पुरवठा साखळीवर आहे. कारण बाजारात साखर उपलब्ध असली तरी व्यापाऱ्यांनी ती साठवून ठेवली तर ग्राहकाला दुकानात महाग साखरच दिसणार. म्हणूनच साखरेचा दर म्हणजे फक्त शेतात किती ऊस झाला याचा परिणाम नाही, तो कारखाना, साठा, व्यापार, निर्यात, आयात, सरकारी कोठा, सणासुदीची मागणी आणि धोरण या सगळ्याचा परिणाम आहे. आणि इथंच आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, इथेनॉलमुळे साखरेवर परिणाम होऊ शकतो का?
तर हो, पण सध्याचा 75 ते 80 रुपयांची साखर फक्त इथेनॉलमुळे महागली आहे का? तर उपलब्ध आकडेवारीनुसार असं म्हणणं योग्य नाही. सध्याच्या संकटात उत्पादन घट आणि कमी साठा हे महत्त्वाचे घटक आहेत, तर सणासुदीची मागणी आणि हवामानाचा परिणामी दबाव वाढवत आहे. सरकार स्वतः इथेनॉलकडे वळवलेला कच्चा माल आधीच साखरेच्या उपलब्धतेच्या गणनेच्या विचारात घेतल्याचा दावा करत आहे. पण इथे एक मोठा धडा आहे. धोरण बनवताना एक लक्ष पुरेसं नसतं. इथेनॉल साध्य करायचं आहे, पण त्याच वेळी साखरेचा साठा किती, अन्न सुरक्षा किती, शेतकऱ्याला दर किती, ग्राहकाला किंमत किती, कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का, हेही पाहावं लागेल. आणि कदाचित पुढच्या काही वर्षात भारताच्या इथेनॉल धोरणात हाच सगळ्यात मोठा बदल दिसू शकतो. ऊसापेक्षा मका आणि इतर फीडस्टॉकचा वाटा वाढवल्याचा. यामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉलचं लक्षही टिकेल आणि साखरेवरील दबावही कमी होऊ शकतो. पण त्यासाठी कृषी उत्पादनाचं नियोजन आधीपासूनच करावं लागेल. कारण इथेनॉलचा प्रश्न पेट्रोल पंपावर सुरू होत नाही, तो शेतात सुरू होतो. साखरेचा प्रश्न किराणा दुकानात सुरू होत नाही, तो ऊसाच्या शेतात सुरू होतो. आणि पेट्रोलची किंमत फक्त पेट्रोलियम मंत्रालय ठरवत नाही, त्यामागं आंतरराष्ट्रीय तेल बाजार, चलन, कर आणि ऊर्जा धोरण असतं. म्हणूनच एक चमचा साखरेच्या किमतीमागं आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्था दिसते. आता पुन्हा त्या चहाच्या कपाकडे पहा. तुम्ही साखरेचा एक चमचा कमी केला तर तुमचा चहा कदाचित कमी गोड होईल, पण सरकारसमोरचा प्रश्न इतका सोपा नाही. त्याला ठरवायचं आहे ऊस कुठं जाईल, साखरेत, इथेनॉलमध्ये किंवा दोन्हीमध्ये किती प्रमाणात. कारण एका चुकीच्या अंदाजाचा परिणाम शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत सगळ्यांवर होतो. म्हणून पुढच्या वेळी कुणी तुम्हाला म्हणेल साखर महागली कारण ऊस इथेनॉलमध्ये गेला, तर लगेच विश्वास ठेवू नका. आणि कुणी म्हटलं इथेनॉलचा साखरेशी काही संबंधच नाही, तरी लगेच विश्वास ठेवू नका. कारण दोन्ही विधानांच्या मध्येच वास्तव आहे. इथेनॉल हे कारल्याच्या साखळ्यातील एक घटक असू शकतं, पण आजच्या साखर दरवाढीचं संपूर्ण उत्तर नाही. खरं उत्तर आहे कमी उत्पादन, कमी साठा, वाढती मागणी, हवामान, पुरवठा व्यवस्थापन आणि त्यासोबतच साखर इथेनॉलमधील धोरणात्मक संतुलन. आणि म्हणून शेवटचा प्रश्न सरकारला नाही, आपल्याला आहे. आपल्याला स्वस्त साखर हवी आहे, शेतकऱ्याला चांगला ऊस दर हवा आहे, देशाला परकीय तेलावरचं अवलंबन कमी करायचं आहे, साखर कारखान्याला आर्थिक स्थैर्य हवं आहे आणि सरकारला महागाई नियंत्रित ठेवायची आहे. हे सगळं एकाच वेळी साध्य करण्यासाठी फक्त घोषणा पुरणार नाही, आकडे पाहावे लागतील, पीक नियोजन करावं लागेल, फीडस्टॉकमध्ये विविधता आणावी लागेल आणि सर्वात महत्त्वाचं शेतकरी, कारखाना आणि ग्राहक या तिन्हीच्या हितामध्ये संतुलन साधावं लागेल. कारण शेवटी पेट्रोलच्या टाकीत विळलेलं इथेनॉल दिसत नाही, पण त्याचा परिणाम कदाचित ऊसाच्या शेतापासून तुमच्या किचनपर्यंत पोहोचतो. आणि साखरेच्या पाकिटावर लिहिलेली किंमत फक्त साखरेची किंमत नसते, ती असते धोरणांची किंमत, हवामानाची किंमत, बाजाराची किंमत आणि कधीकधी सरकारच्या एका निर्णयाची किंमत. अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.